नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिच्या अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 7, ओवी क्रमांक 109. माया ओलांडून जाणं फार कठीण आहे. जे कोणी माझी भक्ती करतात तेच ही माया तरून जाऊ शकतात, असा भक्तांचा विषय 7व्या अध्यायात आहे. तिथं आलेली ही ओवी आहे. जे आपली भक्ती करतात ते सुकृती म्हणजे पुण्यवंत होत, असं भगवंतांनी म्हटलं आहे. अशी भक्ती करणारे जे पुण्यवंत ते सारे एकाच प्रकारचे असतात असं नाही. मनुष्य प्रपंचाला विटतो आणि ईश्वर भक्तीकडे वळतो. याला निरनिराळी कारणं होत असतात. या कारणांनुसार ईश्वराची भक्ती करणाऱ्यांचे निरनिराळे वर्ग होतात. अगदी सामान्य अशा गोष्टीची प्राप्ती व्हावी इथपासून तो श्रेष्ठ दर्जाच्या आध्यात्मिक आकांक्षेपर्यंतची निरनिराळी कारणं भक्तीच्या मागं असतात. कुणाला एखादा असाध्य रोग होतो. कोणत्याही उपायांनी तो बरा होणार नाही अशी त्याची खात्री पटते. वेदना तर असह्य होतात. अखेर तो ईश्वराची करुणा भागतो. दुसरा एखादा असा असतो की त्याला आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं. मग तो पैसा असेल, कीर्ती असेल किंवा सत्तेची एखादी जागा असेल. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून तो मनुष्य परमेश्वराची प्रार्थना करतो. ही देखील भक्तीच आहे. तिसरा प्रकार असतो तो या दोघांपेक्षा वरच्या कोटीतला असतो. त्याच्या मनात परमार्थाविषयीची जिज्ञासा उत्पन्न झालेली असते. या क्षणभंगूर संसारातनं बाहेर पडावं आणि शाश्वत स्वरूपाच्या आनंदाचा शोध घ्यावा असं त्याला तीव्रतेनं वाटू लागतं. हे कसं साधता येईल या जिज्ञासेपोटी तो परमेश्वराची भक्ती करू लागतो. यानंतरचा चौथा असतो तो याच्याहून वरच्या कोटीतला असतो. त्याची ईश्वर प्राप्तीच्या मार्गाविषयीची सारी जिज्ञासा पूर्ण झालेली असते. त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्या धारणेवर आरूढ होऊन तो परमेश्वराची भक्ती करतो. या सर्वांचा उल्लेख करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, ईश्वराची भक्ती करणाऱ्यातला पहिला तो आर्त म्हणावा, म्हणजे कशामुळं तरी दुःखी कष्टी झालेला. दुसऱ्याला जिज्ञासू म्हणावं, ही जिज्ञासा ईश्वराविषयीची. तिसरा भक्त हा सकाम म्हणजे कुठली तरी कामना पुरी करून घेण्यासाठी भक्तीकडं वळलेला असं जाणावं. तर अखेरचा चौथा तो आत्मज्ञानी होय. या चौघांमध्ये ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ होय, असं ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे.